आजकाल आपण मुलांच्या फ्युचरसाठी खूप काही करतो. बेस्ट स्कूल, बेस्ट क्लासेस, बेस्ट ॲक्टिव्हिटीज. पण त्यांच्याबरोबर त्यांना स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्यायला शिकवतो का? तर खरं सांगायचं तर मुलांना कुठलीही सवय ना फोर्स करून अशी लागत नाही. ती घरातल्या वातावरणातून लागते. आपण सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करतो? मोबाईल हातात घेतो की 2 मिनिटं शांत बसून दिवसाची सुरुवात करतो. हे सगळं मुलं खूप बारकाईने बघत असतात. जेम्स क्लिअर यांच्या ऑटोमिक हॅबिट्स पुस्तकात एक सुंदर विचार आहे. एव्हरी ॲक्शन यू टेक इज अ वोट फॉर द पर्सन यू वॉन्ट टू बिकम. म्हणजेच आपण रोज जे करतो त्यातूनच आपली ओळख तयार होत असते आणि मुलं तीच लाईफस्टाईल नकळत शिकत असतात. जर आई रोज सकाळी 10 मिनिटं योगा करत असेल, बाबा इव्हिनिंग वॉकला जात असेल, आजी प्राणायाम करत असेल, तर मुलांना हे सगळं नॉर्मल रुटीन वाटायला लागतं. सुरुवातीला मुलं मजेत करतील, कधी योगा मॅटवर लोळतील, कधी मध्येच पळून जातील, पण त्यांना त्या सवयीची ओळख होत राहते. आज ते इमिटेट करतील आणि उद्या मोठे झाल्यावर स्ट्रेस आला, हेल्थ इश्यूज आले, की स्वतःची केअर कशी करायची हे त्यांना ना नॅचरली कळेल. म्हणून मुलांना सतत हे कर, ते कर हे सांगण्यापेक्षा त्यांच्या समोर, त्यांच्या सोबत स्वतः चांगल्या सवयी जगून दाखवा. कारण मुलं आपल्या शब्दांपेक्षा ना आपल्या कृतीतून जास्त शिकतात. आज लावलेली चांगली सवय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते.